दरम्यान महाराष्ट्रातील 8 मतदारसंघांसह देशातील 89 जागांसाठी आज उद्या मतदान होणार आहे। महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम त्याचबरोबर हिंगोली, नांदेड या ठिकाणी उद्या मतदान पार पडेल। तर परभणी, अमरावती आणि वर्धा या मतदारसंघात देखील उद्या मतदान पार पडणार आहे। तर दुसऱ्या टप्प्यातील लढती आपण पाहतो आहोत। वर्ध्यामध्ये रामदास तडस भाजपचे उमेदवार, त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे अमर काळे असा सामना रंगतोय। तर यवतमाळ, वाशीमधून राजश्री पाटील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार, तर ठाकरे गटाचे संजय देशमुख यांच्यामध्ये लढत आहे। तिकडे अकोल्यामध्ये तिरंगी लढत आपण पाहतो आहोत। भाजपचे अनुप धोत्रे, वंचित बहुजन आघाडीकडून स्वतः प्रकाश आंबेडकर, तर काँग्रेसचे अभय पाटील। अमरावतीमध्ये देखील तिरंगी लढत आपण पाहतो आहोत। भाजपच्या नवनीत राणा, प्रहारचे उमेदवार दिनेश बुक, तर काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्यामध्ये हाय व्होल्टेज सामना आहे। तर बुलढाण्यामध्ये देखील तिरंगी लढत आहे। शिवसेनेचे आणि विद्यमान खासदार प्रतापराव जाधव, ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर, तर अपक्ष उमेदवार आहेत रविकांत तुपकर। हिंगोलीमध्ये आपण पाहतो आहोत शिवसेनेच्या शिंदे गटाचे बाबूराव कदम कोहळीकर, तर ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर। नांदेडमध्ये भाजपचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांचा सामना रंगतोय। तर परभणीमध्ये आपण पाहतो आहोत रासपचे महादेव जानकर विरुद्ध ठाकरे गटाचे संजय जाधव असा सामना परभणीमध्ये रंगतोय। दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान जे आहे ते उद्या पार पडणार आहे आणि त्यासाठी पूर्ण तयारी झालेली आहे। उद्या जे आहे ते मतदान प्रक्रिया पार पडणार आणि त्यासाठी जे आहे ते निवडणूक विभागाची जी आहे ती तयारी पूर्ण झालेली आहे। तर पोलिंग पार्ट्या जे आहेत ते आता मतदान केंद्रांवर जे आहे ते रवाना होणार आहेत। अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी जे आहे ते उद्या मतदान होणार आहेत। पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला आणि पूर्व विदर्भातील वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी जे आहे ते मतदान होणार आहे आणि त्यासाठी जे आहे ते तयारी जी आहे ते पूर्ण प्रशासनाच्या वतीनं झालेली आहे। पोलिंग पार्ट्या जे आहेत ते आपापल्या बूथवर जे आहे ते मतदान केंद्रावर रवाना होत आहेत। पोलिसांचा जो आहे तो मोठा बंदोबस्त राहणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून जे आहे ते तयारी जी आहे ती सुरू होती आणि उद्या जर आपण पाहिलं तर मतदान पार पडणार जवळपास अमरावती जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर 18,30,000 मतदार जे आहे ते उद्या आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। तब्बल 37 उमेदवार जे आहेत ते अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहे। कॅमेरामॅन साई कायावरसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।